रात्रीचे 11 वाजून गेलेले, पण जिथे पूर्ण मेन्शन झोपून गेलेलं तिथे सिया मॅडम बाल्कनीत दूरवर शून्यात बघत टक्क जाग्या होत्या. तिला तिच्या आईकडे हॉस्पिटलला जायचं होतं, पण हाय रे तिची किस्मत. किती प्रयास केले तरी मेन्शनचं मेन गेट तिच्यासाठी उघडलंच नाही. बाहेरच्या सिक्युरिटीला तसे ऑर्डरच होते की अग्नेयशिवाय कोणाचेच ऑर्डर फॉलो करायचे नाहीत म्हणून. आणि अग्नेयला माहीत होतं त्याची जाना रागात हॉस्पिटलला निघून जाणार, म्हणून त्या स्मार्टीने आधीच तसे ऑर्डर देऊन ठेवलेले. त्यामुळे सुवर्णा आणि आजीनीही सिक्युरिटीला सांगून काहीच उपयोग झाला नव्हता. बिचाऱ्या दोघींना तर त्यांच्याच कुलदीपकाने जणू त्यांची जागा दाखवलेली. त्यामुळे त्या दोघींची तर तोंडच पडली. पण त्यातही आजी अग्नीच्या नावाने खडे फोडायला विसरली नाही. तेवढंच आत्मिक समाधान. सियाने तर रागात पायीच जायचं ठरवलं, पण ते गार्ड काही केल्या डोअरच ओपन करत नसल्याने तिला साधं बाहेरही पडता येईना. ती कितीही बडबडली, रागवली तरी तिच्या समोर मान खाली घालून मट्टासारखे उभे राहिले ते. काय करणार, त्यांचा बॉस किती सनकी आहे हे त्यांना माहीत होतं ना. शेवटी तिलाच हताश मनाने परत यावं लागलं. अग्नेय समोर तिचं काहीच चालणार नाही हे तिलाही माहीत असल्याने चिडचिड होत होती तिची. आता तर तिला त्याचा अजूनच राग आलेला. नाही तो तिला स्वतः जवळ घेत होता, नाही तिला तिच्या आईकडेही जाऊ देत होता. म्हणूनच त्याच्याशी तिला आता खूप भांडायचं होतं. पण कालपासून दमलेल्या त्या जीवाला आता खूप झोपही येत होती. काल तिची झोप पूर्ण झालीच नसल्यामुळे डोकं जड झालेलं तिचं. त्यात सकाळी पायाला लावून घेतल्याने दिवसभर तिच्या अंगात हलकी कणकणही होती. त्यात तिने कसं बसं दिवसभराचं काम पूर्ण केलेलं, पण आता मात्र तिचं शरीर आणि मन पूर्ण थकलं होतं. तरी त्या नाजूक जीवाचा किती तो अट्टाहास की आजही त्याच्या मिठीतच झोपायचं होतं तिला. भलेही त्याचा तिला भयंकर राग आलेला, तरीही मॅडमला तोच हवे होता. ह्या क्षणी एका मायेच्या उभेची तिला सक्त गरज होती, आणि ती ऊब फक्त त्याच्याच मिठीत मिळणार हेही जाणून होती ती. म्हणूनच त्याचीच वाट बघत मॅडम केव्हाच्या बाल्कनीत उभ्या होत्या. शेवटी त्याच्या गाड्यांचा ताफा आत एंटर करताना दिसताच इथे सियाने सुटकेचा श्वास घेत तिच्या ओठांवर हलकं हसू पसरलं, आणि तिने पटकन पळतच येऊन पहिलं मुद्दामून कानात कॉर्ड टाकले आणि मागे बेडला टेकत डोळे मिटून घेतले. जणू मी किती ते गुणाचं बाळ. पण ती हे विसरली वाटतं की हा ड्रामा ती ज्या व्यक्तीसमोर करत होती तो तिच्या श्वासांनाही पूर्णतः ओळखून होता. वेडी ग ती सिया, त्याला वेड्यात काढत होती जो स्वतः वेड्यांचा बाप होता. अवघ्या 5 मिनिटात जसा तिला दरवाजा उघडल्याचा आवाज आला, इथे सियाचं हृदय भीतीने धडधडू लागलं. कारण तो रूम मध्ये एंटर झाल्याच त्याचा स्ट्रॉंग प्रेझेन्स तिला धडकून गेला, आणि तिचं हृदय तर आता घाबरून पळतच सुटलं. मगाशी त्याच्यासोबत भांडायला सज्ज झालेली ती आता तर तिचे डोळे उघडण्याचीही तिच्यात हिंमत राहिली नव्हती. कारण त्याचा ओरडा पडणार हे तर जणू तिला माहीतच होतं. म्हणूनच डोळे अक्षरशः आत घट्ट ओढून घेतलेले तिने. पण समोर तो मात्र अक्षरशः रागात तिच्यावर नजर रोखून उभा होता. ही पनिशमेंट त्याला किती भारी पडतीये हे तो बिचारा कोणाला रडून सांगणार होता ना. अक्षरशः आतंकी बायको भेटली होती त्याला. तिचा सकाळचा आतंक कव्हर करायलाच त्याच्या स्टाफला पूर्ण 4 तास लागले होते. पण ह्या मॅडमला त्याचं काही आहे का बघा. त्यात तिने परत स्वतःला हर्ट करून घेतलेलं ते वेगळं. अग्नेयने रागातच एक नजर आधी तिच्या त्या नाजूक पायाकडे पाहिलं, तर त्या डीम लाईटच्या अंधारातही त्यावरची हलकी सूज त्याला स्पष्ट दिसत होती. ते बघून आता मात्र त्याच्या डोक्यात तिडीक
आणि त्याने रागातच पुढे येऊन तिच्या कानातलं कॉड ओढून काढलं. तशी सिया दचकलीच आणि तिने घाबरून डोळे उघडून समोरच्या या राक्षसाकडे बघताच तिचा तर श्वासच अडकला. कारण त्या डीम लाईट मधूनही त्याच्या नजरेची आग तिला खोलवर पोळून गेली आणि तिने भीतीने परत डोळे मिटून घेतले. पण ह्यावेळी ती त्याला बिलकुल घाबरणार नव्हती, कारण त्याचा राग आलेला ना तिला. मग आता तो दिसायला नको का? म्हणून पूर्ण हिम्मत करून तिने स्वतःचे डोळे उघडत तिची रागीट नजर त्याच्यावर आणली. अहो, काय आहे? असं कोण वागतं? घाबरले ना मी? त्याच्यावर रागवतच ती तिच्या हृदयावर हात ठेवत तिच्या घाबरलेल्या हृदयाला शांत करत चिडतच बोलली. त्याच्या फक्त समोर असण्यानेच तिचे तर धाबे दणाणलेले. मगाचपासून असं रागवायचं तसं रागवायचं म्हणून तिला प्रवोक करणारं तिचं डोकं आत्ता पार सुन्न झालेलं. पण मॅडम चेहऱ्यावर दाखवतील तर शपथ ना, तीही पक्की धीट होती. मी तुला सकाळी काय बोललो होतो? ह्यावेळी त्याची तिच्यावरची ती भेदक नजर आणि आवाज दोन्हीही एकदमच थंड पडले होते. जणू तो त्याचा राग आवरण्याचा आतोनात प्रयत्न करत असावा. काय बोलला होतात? असं तर तुम्ही दिवसभरात मला काही ना काही बोलतच असता. मला बोलल्याशिवाय तुमचा श्वासही बाहेर निघत नसेल ना. पण आता तुमच्या किती आणि कोणकोणत्या गोष्टी माझ्या छोट्याशा मेंदूने तरी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे तुम्हीच रिपीट टेलिकास्ट करत सांगा काय बोलला होतात ते. सियाने त्याच्याकडे असं काय इवलूसं तोंड करून बघितलं की अग्नेयला इतक्या रागातही त्याच्या प्रिन्सेसवर किती ते प्रेम आलं. रागातही तिच्या चेहऱ्यावरून ओसंडणारं ते तेज बघून क्षणभर तर त्याची नजर तिच्यावरच अडकली. ती अगदी गोड बाळ होता त्याचं, ज्याच्यावर तो बियॉन्ड द लिमिट प्रेम करायचा. जर आत्ता तो रागात नसता तर तिच्यासोबत प्रेमाच्या त्या सुंदर प्रवाहात केव्हाचा खूप पुढपर्यंत निघून गेला असता. जाना, डोंट बी ओव्हर स्मार्ट, ओके? मी बोललो होतो ना, सकाळच्या गोंधळात चुकून जरी तुला हर्ट झालं तरी माझ्याहून वाईट कोणी नसेल. अग्नीने तिच्या समोर त्याचा फोन फेकतच रागात त्याची टाय काढली. पण जसं तिचं लक्ष तिच्या पायाजवळ पडलेल्या त्या फोनकडे गेलं, त्यावरची रिपोर्ट बघून तिनेच दात चावले. यार, या डॉक्टरच्या तर उगाच सकाळी मी आरूला अडवलं. ह्याचे फक्त दातच नाहीत तर हातही तोडायला पाहिजे होते. मीही मदत केली असती त्याला. या पनवती डॉक्टरला ह्यांनाच जर रिपोर्ट पाठवायची होती तर त्या फॉर्मवर आरवचा नंबर तरी का घेतला? बिनडोक कुठला, अजिबात डोकं नाही त्याला. डॉक्टर तरी कसा झाला काय माहीत. सिया त्याच्या फोनकडे बघून तोंडातल्या तोंडात पुटपुटली. पण तिचं पुटपुट नाही इतकं काय मोठ्याने होतं की त्या शांततेत त्याच्या कानापर्यंत तर जाणारच होतं. मग अशी कामं करायचीच का जी लपवावी लागतील? अग्नेयने दात चावत त्याचे दोन्ही हात खिशात घालून तिच्यावर नजर रोखली. पण त्या खिशातल्या हातांची मूठ त्याने किती जोरात कसलेली ह्याची तिला कल्पनाही नव्हती. तिने परत स्वतःला हर्ट केलेलं बघून त्याचा राग अगदी पीकवर पोहोचलेला. पण तरी खूप मुश्किलीने त्याने स्वतःला आवरून धरलेलं. पण त्याचा भडकलेला चेहरा बघून सियाचं तोंड अगदीच बारीक झालं. आधीच त्या लेकराला झोप आलेली, त्यात हलकी कणकणही होतीच अंगात. आणि भर म्हणून कालपासून त्याच्या मिठीत जाण्यासाठी ती खूप तडपडली होती. बिचार लेकरू, तिला तो रागवलाय माहीत असतानाही त्याच्याच कुशीत शिरायचं होतं. शेवटी न राहून तिनेच तिच्या डोळ्यातलं पाणी अडवलं आणि त्याच्याकडे पाहिलं. अहो, मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. तिच्या डोळ्यात ते काठोकाठ भरलेलं पाणी बघून भले त्याचं मन कळवळलं असलं तरी तिच्या कृपेने डोकं मात्र भयंकर तापलेलं. स्वतः बाबतीत ती खूपच केअरलेस होती. प्रिन्सेस, टॉपिक चेंज करू नकोस. मी काय बोलतोय आणि तुझं
काय चाललंय? काय गरज होती सकाळी इतका आगाऊपणा करायची? तुलाच हट झालं ना? त्याने रागात तिच्यावर आवाज वाढवला. यात आगाऊपणा काय आहे? जसा तुम्हाला राग येतो तसाच मलाही आला आणि मी माझा राग व्यक्त केला. आता तेवढंही स्वातंत्र्य नाही का मला? देश स्वातंत्र्य झाला पण मी अजून कैदेतच आहे. आधीच तुम्ही आज मला या बंगल्यात कोंडून ठेवलात, आईकडेही जाऊ दिला नाही. तसंच आता माझ्या इमोशन्सलाही कोंडून ठेवा. म्हणजे ह्या मेन्शनमध्ये जिवंत शोभेची बाहुली बनून फिरते मी. त्याच्या चढलेल्या आवाजाने तिला भीतीच वाटली. अंगही घाबरून थरथरू लागलं. पण तरी स्वतःचा रागही तिने त्याच रागात पूर्ण बाहेर काढला. तुला हॉस्पिटलला जाऊ दिलं नाही बिकॉज तुझ्या पायाला आधीच हर्ट झालंय. त्यात तू अजून पायावर जोर देत होतीस म्हणून तुझ्यासाठी थांबवलं मी तुला. अँड फिट वन थिंग इन युअर माइंड. आजपर्यंत मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी अडवलं नाही आहे, नाही यापुढे अडवणार. पण जिथे प्रश्न तुझ्या हेल्थचा येतो तिथे मी कोणाचाही ऐकणार नाही, अगदी तुझंही नाही. अग्नेयला तिचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तिला इतकी फ्रीडम देऊनही ती त्याच्यावर नसते अलिगेशन लावत होती. म्हणून त्यानेही तिला काहीशा रागातच उत्तर देत तिच्याकडे पाहिलं. तर मॅडम रागाने अगदीच टोमॅटो झालेल्या. उगीच माझी आता खोटी काळजी दाखवू नका. इतकीच माझी काळजी असती तर आता मला लागलं बघून प्रेमाने जवळ घेतलं असता. पण नाही, तुमचा तर ओरडून पोटच भरत नाही. फक्त ओरडता येतं तुम्हाला, बाकी काहीच नाही. आता मात्र सिया त्याच्याशी रडतच भांडायला लागली. तिचा राग तिला नीट एक्सप्रेस करता येत नसल्याने तिच्या अंगाची नुसती थरथर होत होती. श्वास अडकत होता तिचा आणि हे त्यालाही स्पष्ट दिसत होतं. म्हणून तो काहीसा शांत होत दीर्घ श्वास घेतो. आता तिच्याशी काही बोलून काहीच उपयोग नव्हता इतकं तर त्याला कळून चुकलं. ओके फाईन, रिलॅक्स अँड टेक अ डीप ब्रीथ. तू रेस्ट कर, आपण उद्या बोलू. त्याला तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठीत घेऊस झालं. पण सध्या त्याला स्वतःला शांत करणं जास्त महत्वाचं होतं. त्यामुळे तिला एवढं बोलून अग्नेय तिथून जायला वळणार. अहो, मला तुमच्या सोबत झोपायचं आहे. सिया आता पुरती रडवेली झाली होती. मी काल दिलेली पनिशमेंट विसरली ना तू? अग्नेयाच्या अजूनही कसलेल्या त्या थंड बिहेवियरकडे बघून तिचा कंठ अगदी जड झाला. अहो, मी सॉरी बोलली ना. प्लीज ना, बस करा ना तुमचा राग. मला खरंच तुम्ही हवे आहात. सिया तिच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसत परत आशेने त्याच्याकडे बघते. जाना, तो माझा राग नव्हता तर फक्त तुझ्यासाठीचा कन्सल्ट होता. यू ऑल्सो नो दॅट हाऊ मच आय लव्ह यू. मला तुझ्यावर साधी खरोचही नको असते. त्यात तू अजून स्वतःची मनमानी करून बसलीये. म्हणजे जर तुला माझं ऐकायचंच नाही तर आता माझी ही पनिशमेंट डबल होणार. अग्नेय तिला रडताना बघून त्याच्या केसात हात फिरवत रागातच क्लोजेटकडे जाताच इथे सियाला जास्तच रडू फुटलं. मला का नाही ह्यांच्यासारखं निष्ठुर राहता येत? यांना तर माझ्यापासून लांब राहून काहीच फरक नाही पडत. मीच इथे माझा जीव तोडत बसलीये. सियाचं रागात रडतच लक्ष ती बसलेल्या बेडवर गेलं, जिथे आजही तिला एकटीला झोपावं लागणार होतं. पण आता मात्र तिला सहनच झालं नाही. ती रागात उठून उभी राहिली. इथे अग्नेय जसा फ्रेश होऊन बाहेर आलाच होता की पुढच्या सेकंदाला त्याचा चेहरा अगदीच लाल झाला आणि त्याचे डोळे सताड मोठे झाले. कारण त्याच्या या चिकनच्या पिल्लाने बेडवर अख्खाच्या अख्खा पाण्याचा जग पालथी केलेला बघून तो तर क्षणभरासाठी सुन्नत झाला. तिचा तो इतका भयानक राग बघून त्यालाच नेमकं आपण कसं रिॲक्ट करावं तेच समजेना. जाना, तो तिला परत रागवायला जाणार. तसही या बेडवर मलाच झोपायचं आहे ना.
मग तुम्ही लोड नका घेऊ. तुम्ही जा तुमच्या स्टडीमध्ये. मीही आता जाऊन झोपते. सिया तिची ब्लँकेट घेऊन डायरेक्ट बाल्कनीत निघून गेली. पण तिचे ते वेदनेने खोल गेलेले डोळे बघून त्याला अगदीच धस्सच झालं. त्याची जाणा इतकी कमजोर नव्हती की त्याच्यावर हक्क न गाजवता जाईल. म्हणूनच त्याला काहीतरी खोलवर टोचल्यासारखं झालं. तो घाईतच बाल्कनीत आला तर त्याचं पाखरू त्या कॉर्नरच्या सोफ्याला बेडमध्ये कन्वर्ट करून शांत पडलं होतं. अग्नी, तुझी प्रिन्सेस तर तुझ्या पनिशमेंटच्याही वरचा पीस आहे. तू तिला कधीच बदलू नाही शकणार. अग्नेयने हातात सुस्कारा सोडत तो जाऊन तिच्या बाजूला तिच्या बेडवर बसला आणि त्याने हळूच तिच्या पायांवरचं ब्लँकेट थोडं वर करून तो पाय बघायला तिने लगेच तिचे पाय ओढून घेतले आणि तोंडावरही ब्लँकेट घेतलं. पण आता तिच्या शक्तीने उत्तर दिलेलं म्हणून मॅडमच्या मुसमुसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. आणि इथे त्याला आता पूर्ण मेन्शनलाच आग लावूशी झालेली. काय करणार? जगासमोर कितीही दगडासारखा कठोर राहिला तर ही मुलगी त्याची सगळ्यात मोठी कमजोरी झालेली, जिच्याशिवाय एक सेकंदही तो आता जगू शकत नव्हता. शेवटी या इवल्याशा कोंबडीच्या पिल्लाने या पहाडाला झुकायला मजबूरच केलं. त्यानेच आता व्हॉइस कमांड देऊन पूर्ण बाल्कनीला कव्हर करत तो तिच्या बाजूला आडवा झाला आणि तिच्या ब्लँकेटमध्ये शिरून तिच्या कमरेत हात घालून तिला फिरवून डायरेक्ट स्वतःच्या मिठीत घेतलं. पण जसा तिच्या चेहऱ्याचा त्याच्या मानेला स्पर्श झाला तसं तिचं तापलेलं अंग बघून त्याने रागात डोळे मिटले आणि तिला अजूनच जास्त कवटाळलं. खरंच त्याच्या जाण्याच्या नाजूक मनाला तो त्याच्या बाबतीत तरी स्ट्रॉंग नाही करू शकत इतकं तर त्याला कळून चुकलेलं. त्याने जवळ घेतल्यावर भलेही तिने काही प्रतिकार केला नसला तरी त्याच्या भोवती हातही घुमफले नव्हते. रडण्याचं कामही अगदी सायलेंट मध्ये चाललेलं तिचं. स्वतःला हर्ट करून आणि असा ताप काढून माझा जीव घ्यायचा असतो ना तुला? तो तिला कमरेतून अजून स्वतःवर रेटत तिला स्वतःच्या शरीराला पूर्ण खेटून घेत तिच्या केसात हळूवार हात फिरवू लागला. अजून तिच्यावर रागवायला त्याला स्वतःलाही जमणार नव्हतं. जीव अडकलेला त्याचा तिच्यात. मग तिच्यापासून तो तरी किती टाइम लांब राहणार होता ना? पण आज असं पहिल्यांदा झालेलं की तो त्याच्या कुठल्या निर्णयावरून फिरला असेल. पण काय करणार? समोर त्याची जाणा होती म्हटल्यावर फरकच काय पडतो ना? आय हेट यू. सियाने रडतच बडबडत त्याच्या दंडावर मूठ मारली. त्याच्या मिठीत आल्यावर तर तिचा बाण अगदीच तुटून गेलेला. प्रयत्न करूनही ती त्याच्यापासून लांब राहूच शकत नव्हती. बट आय लव्ह यू जाना, लव्ह यू बियॉन्ड द लिमिट. अग्नेय तिच्या कपाळावर एका बाजूने ओठ टेकवून अजूनच तिला मिठीत कवटाळतो. खोटं, काही प्रेम नाही करत तुम्ही माझ्यावर. प्रेम करत असता तर असं लांब ठेवलं असता का मला? पण तुम्हाला तर माझ्यावर फक्त राग करता येतो. मी स्ट्रॉंग नाही आहे हे किती वेळा सांगितलं तुम्हाला, पण नाही, तुम्हालाच माझा अंत पाहायचा असतो. किती तडपवलात तुम्ही मला. इतकाच त्रास द्यायचा आहे मला तर एकदाच काय ते जीव घ्या माझा. सियाने आता रडतच त्याची कॉलर मुठीत घट्ट आवळत त्याला अजूनच स्वतःजवळ ओढलं. ती इतकी रडत होती की आता तिचं शरीर थरथरायला लागलेलं आणि तिच्या शरीराची हीच कंपन आता त्याला सहन होत नव्हती. त्याने नकारार्थी मान हलवत एकाच हाताने त्याचं टी शर्ट ओढून अंगावेगळं केलं. तशी त्याच्या शरीराची गरमी मिळताच ती अजूनच त्याच्या मिठीत शिरली. यू नो व्हॉट प्रिन्सेस, या मोमेंटला मला तुझा इतका राग येतोय ना की तुझ्या जागी कोणी दुसरा असतं. अग्नेय बोलता बोलताच त्याचा दाताचा जबडा आवळत शांत बसला. तर त्याला मारलं असतं ना? हवे तर तुम्ही मारा मला, पण प्लीज तुमच्यापासून परत कधी लांब नका करू. सियाने बोलता बोलताच
तिची भरलेली नजर मागे करत त्याच्यावर आणली. तेच तर करू शकत नाही ना मी. त्या दिवशी तू ऑलरेडी त्या ब्लडी डॅशने तुला टच केलं म्हणून स्वतःला हार्म केलंस. मी विचारलं तर बोलायला तयार नव्हतीस. पनिश केलं तर त्या वन डे मध्येच स्वतःची तू जी हालत करून घेतलीये ना, त्याचाच राग येतोय मला. तुला का कळत नाही? तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल जाना, ऍटलीस्ट माझ्यासाठी तरी. अग्नेयने तिच्या दोन्ही डोळ्यांवर ओठ टेकवून तो काळजीने तिच्या माथ्यावरही दीर्घ किस करतो. तिला मिठीत घेऊन त्याचाच आत्मा किती शांत झालाय हे त्याचं त्यालाच माहीत. पण इथे त्याच्या त्या उघड्या स्पर्शाच्या उभेत सियाच्या शरीरातली गरमी वाढायला लागलेली. इथे अग्नेय तिला मिठीत घेऊन तिच्या केसात हात फिरवत तिचा स्पर्श अनुभवतच होता की पुढच्या सेकंदाला त्याचा श्वास अडकला. कारण त्याच्या जाणाचे ओठ आत्ता त्याच्या गळ्यावर आणि उघड्या छातीवर फिरू लागलेले. तिच्या त्या नरम ओठांचा तो ओलसर स्पर्श त्याला क्षणातच उत्तेजित करून गेला. पण त्याला माहीत होतं ती थकलीये, त्यामुळे तो तिला हवे ते करू देत ओठ दाताखाली घट्ट दाबून तसाच पडून राहिला. आणि अवघ्या 10 मिनिटातच त्याचं पाखरू त्याच्या कुशीत झोपून गेलं. तेव्हा कुठे त्याने त्याची पकड सैल करत त्याच्या ओठांना मोकळं केलं आणि न राहून तिच्या ओठांवर ती झोपली असूनही एक दीर्घ स्मोच करत तिला मिठीत घेऊन त्यानेही डोळे मिटले. चला तर मग आपल्या सियागणीचं गोड गोड पॅचअप झालं आहे. पण ह्यांचे रोमॅन्टिक क्षण उद्या मॉर्निंगलाही तुमच्या भेटीला येतील. त्यासाठी उद्याचा भागही आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.